Hello everyone, my name is Sanket Shinde and I am currently working with a Selected Education Private Limited. Selected जर बघायला झालं तर दोन त्याचे ऑफिसेस आहेत. एक मेन ऑफिस आहे पुण्यामध्ये जे की कोरेगाव पार्कमध्ये आहे, दुसरा ऑफिस आपलं नागपूरमध्ये आहे. तर तुम्ही दोन्ही शाखांना भेट देऊ शकता. त्यामध्ये आपण मल्टिपल प्रकारचे आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत जे की नॉन आयटी आणि आयटी या दोन्ही सेक्टरमध्ये आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर फक्त आपण कोर्स देत नाहीयेत, यामध्ये पूर्ण करिअर प्रोग्राम देतोय तुम्हाला, ज्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होऊ शकतोय सगळ्याच गोष्टींमध्ये. तर बघायला जाताल तर आपली ही जी वेबसाईट आहे selected.com हे आपलं पूर्ण वेब पेज आहे, जे होम पेजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असलेली आहे. राईट. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत वेब पेजमध्ये, याच्यामध्ये जर आपण आवर कोर्सेसमध्ये जर गेलात तर मल्टिपल डोमेन्समध्ये आपल्याकडे कोर्सेस पण अवेलेबल आहेत. त्यामध्ये डेटा सायन्स विथ AI/ML, त्यानंतर सायबर सिक्युरिटी, एम्बेडेड सिस्टीम, त्यानंतर आपल्याकडे डेटा एनालिटिक्स, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे फुल स्टॅक डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अनालिसिस आणि DevOps आणि क्लाउड इंजिनिअरिंग हे सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यातल्या त्यात तुम्हाला सध्या आता जे आहे तर मी फुल स्टॅक डेव्हलपमेंट हा जो करिअर प्रोग्राम आहे तर त्याबद्दल तुम्हाला इथे मी माहिती देणार. ओके. तर जसंही आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट करिअर प्रोग्राम ओपन करतात तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता 6 महिन्यांचा पूर्ण आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला इंटर्नशिप, प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आपल्याकडनं. त्यामध्ये तुम्ही बघू शकताय 10पेक्षा जास्त रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करायला भेटते. आता रिअल टाईम प्रोजेक्ट्स म्हणजे काय की तुम्हाला वर्क ऑन हँड्स ऑन एक्सपिरियन्स भेटतोय. राईट. हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणजे काय की तुम्ही रिअल वर्ल्डच्या प्रोजेक्टवरती काम करताय, जी की प्रत्येक कंपनीची नीड असते. ठीक आहे. त्यामध्ये बघू शकता की हा जो कोर्स आहे तो आपण 2 कॅटेगरींसाठी बनवला आहे. पहिली कॅटेगरी आहेत फ्रेशर्स, दुसरे आहेत वर्किंग प्रोफेशनल. म्हणजेच काय की जे नॉन आयटीमध्ये वर्किंग करतात त्यांना जर आयटीमध्ये स्विच करायचं त्यांचा जॉब तर ते सुद्धा आपला करिअर प्रोग्राम चूज करू शकतात आणि त्यानंतर आयटीमध्ये त्यांचं करिअर स्विच करून घेऊ शकतात. त्याच्याच व्यतिरिक्त आपल्याकडे जे फ्रेशर्स आहेत, फ्रेशर्स म्हणल्यावरती पूर्ण येतात. त्यामध्ये ग्रॅज्युएशन चालू असणारे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले, ज्यांना कुठल्याच गोष्टींचा एक्सपिरियन्स नाही आहे, कुठेच त्यांनी नॉन आयटी किंवा आयटीमध्ये वर्किंग केलेलं नाही, ते सगळे आपल्याकडे फ्रेशर्समध्ये येतात, जे की विद्यार्थी वर्ग असतो. ओके. तर इथे बघू शकता आपल्या कोर्सेसचा पूर्ण आपल्याकडे रोडमॅप आहे, जो की फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा रोडमॅप आपल्याला दिसत असेल इथे. तर त्यामध्ये आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आपण शिकवतोय. जे स्टार्टिंग तुमचं करून घेतलं आता जे की आहे इथे दिसत असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे शिकू शकताय. म्हणजेच काय की फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये आपण तुम्हाला वेब फंडामेंटल, फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज, बॅक एंड टेक्नॉलॉजीज, त्यानंतर तुम्हाला डेटाबेस, प्रोग्रामिंग लँग्वेजेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात विथ टूल्स अँड व्हर्जन कंट्रोल. म्हणजेच काय की HTML, CSS, जावास्क्रिप्ट, React.js, Node.js, एक्सप्रेस, MongoDB, Git, GitHub, Redux, Tailwind, Bootstrap, Figma, त्याच्या व्यतिरिक्त Angular, Django, Java आणि Spring Boot. याच्यासोबत तुम्हाला डेटाबेस सुद्धा इथे शिकायला भेटते, म्हणजे की SQL, जे की तुम्ही 2 प्रकारे शिकू शकताय. एक आहे MySQL आणि एक आहे NoSQL. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल की सर आमचं नॉन आयटीचं बॅकग्राऊंड आहे. तर नॉन आयटीचं जरी बॅकग्राऊंड असेल तुमचं तरी तुम्ही हमखास हे करू शकता, कारण इथं तुम्हाला जे करिअर प्रोग्राम दिले जातात ते पूर्ण स्क्रॅच लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवले जातात. ज्याचं तुम्हाला नॉलेज असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे, जरी नॉलेज नसेल तरी घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. यामध्ये तुमचा जो कोर्स करिक्युलम आहे तो चालू होतो बघा HTML आणि CSS पासून, आणि त्यानंतर जसं मी इथं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवले जाते. इथे तुम्हाला जावास्क्रिप्ट दिसत असेल, जे की फंडामेंटल आहे, म्हणजे की बेसिक्स आहे. आणि तसंच तुम्ही जर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली जाताल तर इथे तुम्हाला जावास्क्रिप्ट जे आहे ते ॲडव्हान्स पण दिसेल. म्हणजेच काय तुम्हाला प्रत्येक टूल अँड टेक्नॉलॉजी इथे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जाते, जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन काही अडचण नाही आली पाहिजे. तुम्ही कुठं एखाद्या प्रोजेक्टवरती वर्क करताय, जर प्रोजेक्टवरती वर्क करत असाल त्यामध्ये अडचणी आल्या तर त्यावेळेस आम्ही तुमचे जे ट्रेनर आहेत ते सुद्धा तिथे तुम्हाला हेल्प करायला असतात. बट जर समजा तुम्ही पुढे जाऊन एखाद्या कंपनीमध्ये प्लेस होत आहे, त्या कंपनीमध्ये वर्किंग करताना तुम्हाला अडचण येत नाही, कारण तुमच्या बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतात. ओके. तर याच सगळ्या माहितीसाठी आपण काय करू शकतोय की सिलेक्टेडला भेट देऊ शकतोय. म्हणजे तुमचं जे काही स्वप्न आहे, जे IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे,
तर याचं तुम्हाला पूर्ण ज्ञान इथं दिलं जातं.